सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे। पहिल्यांदा मी थोडासा माझा परिचय करून देतो। मी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला मुलगा आहे। माझे वडील मोटरमॅन होते रेल्वेमध्ये आणि आई गृहिणी। तसंच मला 3 भाऊ व 2 बहिणी असं आमचं कुटुंब आहे। तर विषय असा आहे का कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये अनेक विविध समस्यांनी कोल्हारे ग्रामपंचायत गाठलेली होती। माझे वडील हे स्वतः स्वखर्चाने वगैरे रस्ते वगैरे बनवायचे। त्यांचं हे बघून मी असा विचार केला की आपण लोकप्रतिनिधी जर झालो तर चांगल्या प्रकारे काम करू शकतो। त्यामुळे मी 2009ला विधानसभेचाच अर्ज भरला। तो अर्ज भरल्यानंतर काही लोकांनी म्हणजे मामा वसंत कोळंबे यांनी एक रिक्वेस्ट केली, विनंती केली का विजय विधानसभा म्हणजे मोठं क्षेत्र आहे, तो ग्रामपंचायत वगैरे हे निवडणूक लढून नंतर मग वरती स्टेपवरती जा। तर त्यांचं ते म्हणणं ऐकलं आणि मी विधानसभेचा अर्ज मागे घेतला। त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरेश भाऊ लाड यांच्यासोबत तिकडे प्रवेश केला आणि तिथून माझ्या सामाजिक कार्याला व राजकीयाला सुरुवात झाली। सामाजिक कार्य म्हणजे मी रस्त्यावरील खड्डे स्वतः स्वखर्चाने भरायचो, कारण की माझा हा इथे बाजूला जो फोटो लागलेला भाऊ आहे तो 9 एप्रिल 2008 रोजी अरुंद रस्त्यामुळे ऍक्सिडेंट झाला आणि तो मृत झाला जागेवरती। तर असा कोणी मृत होऊ नये म्हणून मी पूर्ण कोल्हारे पंचायत मधले आजूबाजूच्या परिसरातले खड्डे स्वखर्चाने भरायचो, रस्ते बंद करायचो। असं करता करता मला असं नियोजन आलं की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होत आहेत। त्यामुळे मी ग्रामपंचायतीला 17/1/2015 रोजी पहिलं पत्र दिलं, कोल्हारे 4 फटायचे अनधिकृत बांधकामं सुरू आहेत, ती अनधिकृत बांधकामं थांबवावी व काढून टाकावी। तर ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला व तिथलं ते काम थांबलं। अशा प्रकारे मी अर्ज करायचो व कुठे अनधिकृत काम चालू असेल ते थांबवायचो। पण मोठ्या प्रमाणात त्या बिल्डर लोकांनी बिल्डिंग रस्त्याच्या कडेला बांधण्यास सुरुवात केली। तर मी व्हॉट्सअपवरती एक ग्रुप होता, त्या ग्रुपला मेसेज केला की असे अनधिकृत बांधकाम कोल्हारे ग्रामपंचायत नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले या रस्त्यालगत होत आहेत, साहेब आपण लक्ष द्यावे। तर त्या ग्रुपमध्ये सीओ साहेब होते। सीओ साहेबांनी एक इंग्लिशमध्ये मेसेज टाकला, प्लीज एक्झामिन अँड रिपोर्ट। त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तो मेसेज पोहोचल्यामुळे कर्जतच्या गटविकास अधिकारी यांनी त्या मेसेजच्या अनुषंगाने संबंधित खात्यानं पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार केल्यानंतर संबंधित खात्यांनी सर्व नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले या 3 रस्त्यांना जेवढी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना नोटिसा दिल्या। नोटिसा दिल्यानंतर पुढे काही कुठलीच कार्यवाही होत नाही। त्यामुळे मी उपोषणाचा विचार केला। सीओ साहेबांना बोललो की मी आता उपोषण करण्याची जर कारवाई केली नाही तर मी 16/11/2017 ला पत्र दिलं सीओ साहेबांना, कलेक्टर साहेबांना। तर सीओ साहेबांच्या त्याच्यावरती मला रिप्लाय आला होता, मी त्याच्या प्रकारे कारवाई सुरू केली, पण कारवाई कुठे होताना दिसत नव्हती। त्यामुळे मी 23/10/2018 रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसलो। त्यावेळेस आमरण उपोषणला बसल्यानंतर तिथे सर्व अधिकारी आले व मला लेखी कागदपत्र देऊन गेले की आम्ही अशा प्रकारे कारवाई करू। तर मी बोललो मी उपोषणाचं उठणार नाही, कारण की त्यावेळेस 84 बांधकामं राज्य मार्गालगत और 27 बांधकामं इतर जिल्हा मार्गालगत होती। तर सीओ साहेबांनी मला स्वतः फोन केला का हजारे मी याच्यावरती तात्काळ ऍक्शन घेतो, कारवाई करायला लावतो। तशा प्रकारचे पत्र त्यांनी मला दिले। त्याच्या आधी अशोक शेठ पाटील बांधकाम सभापती होते, आपले पत्रकार पण दीपक पाटील साहेब तेव्हा होते माझ्याबरोबर। अशोक शेठ पाटील यांनी पण मला आश्वासन दिलं तर तुम्ही उपोषणात बसू नका, उपोषण मागे घ्या, मी सर्व ते अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम करतो। परंतु कुठलंही अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम झालं नाही आणि मला रात्री उपोषण सोडण्यासाठी सीओ साहेबांनी एक पत्र दिलं, त्यांचं पूर्ण अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिलं व्हिडिओ साहेबांच्या मार्फत। ते पत्र दिल्यानंतर मी 15 दिवस वाट बघितली तर कुठली कारवाई होत नाही। परत मी सीओ साहेबांना जाऊन भेटलो, तर सीओ साहेबांनी इथे मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस साहेब तिथे आलेले कर्जतला, त्यावेळेस सर्व अधिकारी तिथे आलेले। ते सगळे अधिकारी शासकीय विश्रामगृहात माझी मिटिंग लावली आणि त्या मिटिंग मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर साहेब होते। त्यांनी सगळे पेपर माझे पाहिले आणि त्यांनी पूर्ण तपासणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। 20 अधिकारी 20 ते 22 अधिकारी त्यावेळेस नेमले होते। 20 ते 22 अधिकारी पूर्णपणे तपासणी करण्यासाठी कोल्हारे पंचायतमध्ये आले। नेरळ कलम, नेरळ कचेले, नेरळ बोपेले व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी पूर्ण तपासणी केली, तर त्यांना मोठ्या प्रमाणात अनियमितता बांधकामांच्यात आढळली। आणि राज्यमार्गाच्या मध्यापासून 40 मीटर अंतरावर तेव्हा परवानगी होती, आता ते 3 मीटर अंतर कमी केलं शासनाने।
37 मीटर केलेलं आहे. राज्य मार्गाच्या मध्यापासून 37 मीटर आणि इतर जिल्हा मार्गाच्या मध्यापासून 15 मीटर. आता गोपेले रोड त्यावेळेस 15 मीटर, इतर जिल्हा मार्ग होता तो 15 मीटरचा होता. आता त्याचं प्रमुख जिल्हा मार्ग झाल्यामुळे ते 30 मीटर वरती केलेलं आहे. आणि काही बिल्डरना तिथे 6 मीटरवरती परवानगी देण्यात आलेले आहेत, 9 मीटरवरती देण्यात आलेले आहेत, 12 मीटरवरती देण्यात आले आणि काही बांधकामात विदाउट परवानगी सुरू आहेत. मग सीए साहेबांनी काय केलं, तो आदेश काढला संबंधित सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना, टीपी सगळं सर्वांना. त्या प्रत्येकाने जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांनी, गावठाण वगैरे इथल्या क्षेत्रातली अनाधिकृत बांधकाम तपासायची. सर्वांना 1 महिन्याची मुदत दिली आणि कार्यकारी अभियंता यांना शेवटला सांगितलं की 1 महिन्यात पूर्ण अनाधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावं. 1 महिना उलटला तरी पण त्यांनी काही कारवाई केली नाही. सीओ साहेब त्यावेळेस बाहेर गेलेले आणि जगन्नाथ भोर साहेब यांच्याकडे सीओ साहेबांचा चार्ज होता. जगन्नाथ भोर साहेबांनी स्वतः त्यांनी पण आदेश काढले. त्यांनी आदेश काढल्यानंतर संबंधित विभागाने पूर्ण नोटीस वगैरे देण्याचं काम केलं, परंतु ते काय कारवाई झालीच नाही. त्यामुळे मला वारंवार म्हणजे माझं अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी 6 वेळ उपोषण झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलो, विविध मागण्या त्याच्यामध्ये होत्या. जिल्हा परिषद कार्यालयासमोर 5 दिवस मी उपोषणात बसलो, त्यासाठी अनधिकृतची मागणी पण आणि इतर 10 मागण्या होत्या, परंतु कोणती कारवाई होत नव्हती. परत मी 2 जानेवारी 2024 रोजी नेरळ येथे उपोषणात बसलो. नेरळ येथील व्यापारी संकुल जे आहे ते बांधून 2 वर्ष झालते, तरी पण ते पुन्हा म्हणजे दुकानदारांना देत नव्हते किंवा खुलं करत नव्हते. त्याच्या तिथे उपोषण आणि अनधिकृत बांधकाम, पेशवाई रस्ता असे विविध 11 मागण्या होत्या. त्याच्या संदर्भात उपोषणात बसलो. 3 दिवसानंतर सर्व अधिकारी आले, जिल्हा परिषदचे, पीडब्ल्यूडीचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व संजीव वानखेडे साहेब आले. त्यांनी मला लेखी पत्र दिलं की 1 महिन्यात आम्ही ही सर्व बांधकामं काढून टाकू. आणि जिल्हा परिषदचे जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की डीपी प्लॅन पास करायला दिलाय, तो डीपी प्लॅन शासनाकडे मंजूर झाला त्याच्यानंतर आपण ते पूर्ण अनधिकृत बांधकाम आपल्याला काढता येतील, अशा प्रकारे त्यांनी मला पत्र दिलं. परंतु झालं काय, 1 महिन्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करत नाही म्हणून मी वारंवार विचारणा करू लागलो. पोलीस स्टेशनला ते म्हणतात पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. पोलिसांना विचारलं तर पोलीस म्हणतात की आम्हाला पत्र दिलं नाही. मग त्यांनी तसं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलं आणि एसटी साहेबांनी तिकडून बंदोबस्त दिला आणि एक तारीखही बदली अनधिकृत बांधकाम काढण्याची. 3 दिवसाची त्यांना शॉर्ट नोटीसही दिली नेरळ बोपेले रोडला. 3 दिवसानंतर बघतो ते कारवाई करायला कोणी झालं नाही. मग हे अनधिकृत बांधकाम थांबवण्यात म्हणजे काढून न देण्यास याच्या मागचा आकार कोण नक्की? एवढी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत तिथे. कुठल्याच बांधकामांना परवानग्या नाहीत, काही बांधकामांना परवानगी आहेत पण ते रस्त्यावरती आहेत. आणि 3 दिवसाची शॉर्ट नोटीस देऊन सुद्धा अधिकारी कारवाई करत नाही. तर अधिकाऱ्यांवरती नक्की दबाव कुणाचा आहे हे पत्रकार म्हणून तुम्ही पण तिथे बघा जरा. कारण की सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीच प्रकार अजूनही मी फोन करतो की साहेब नवीन नवीन बांधकामं सुरू आहेत, तुम्ही कारवाई करा. अजूनपर्यंत कोणती कारवाई ते करत नाही. तर माझी अशी मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग नेरळ कलम राज्यमार्ग, नेरळ कशेले राज्यमार्ग, नेरळ बोपेले प्रमुख जिल्हा मार्ग या 3 रस्त्यावरती जी अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहेत ती तात्काळ काढून टाकावी अशी माझी विनंती आहे. माझा दुसरा मुद्दा जो आहे तो एका व्यक्तीच्या नावाने प्रॉपर्टीच्या नावाने व्यक्तीच्या नावाने लिहिला अर्ज, पण त्यांनी ते म्हणजे जे अग्रीमेंट केलं ते चेंज केलं. ते म्हणते आमचं नाहीच आहे तिथं, आम्ही अग्रीमेंट चेंज केलं म्हणजे त्यांनी हातवरती गेला. आता तिथे कुठे ऑफिस चालू आहे, त्यांच्या गाड्या वगैरे लागल्या ते ऑफिसमध्ये असतात. आता ते त्यांचं आहे का कुणाचं ती पण तपासणी शासनाने केली पाहिजे. परंतु असं शाळेचे छोटे छोटे विद्यार्थी अनधिकृत बिल्डिंग मध्ये जर उद्या काय मोठ्या धोका तिथे काय बिल्डिंगचं काय झालं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं मुलांचं. किंवा मुलं शिकत असताना त्यांना जर कुठले कागदपत्र लागले ते जर मिळाले नाही तर त्यांच्या भविष्याचं किती मोठं नुकसान होऊ शकतं. हे जरा सीओ मॅडमने आणि कलेक्टर साहेबांनी बघावं. पुढचा मुद्दा आहे माझा धामोते गावातील खुले गावठाण. धामोते येथे गुरुचरण जागेचं खुले गावठाण साठी पत्रव्यवहार करून मागील जे सरपंच होते त्यांनी ते खुले गावठाण झाले, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी कार्ड वगैरे त्या लोकांना मिळाली नाही, प्रॉपर्टी कार्ड देत नाही. बीडीओला विचारणा केली तर बीडीओ म्हणतात का ते कलेक्टर साहेबच करू शकतात. मग ती पूर्णपणे शासकीय जागा आहे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही, त्यांना परवानगी पण काही देता येत नाही. तर तिथे ग्रामपंचायतचे सरपंचासहित 4 सदस्यांचे कुटुंबियांचे स्वतःचे बंगले घरा तिथे आहेत. माझ्यावरती खोटी तक्रार त्यांच्यातल्या एक सोमनाथ विल्यांनी केली होती. ती खोटी तक्रार केल्यामुळे मला कलेक्टर साहेबांनी पेपरची तपासणी नाही केल्यानं माझं सदस्यपद रद्द केलं. 1 वर्ष माझं सदस्यपद रद्द होतं. त्याच्यानंतर मी पुढे अपील केलं ना आयुक्त कार्यालयामध्ये. आयुक्तांनी निकाल बघितला पूर्णपणे. माझी भावाची जी जागा जे काही बांधकाम आहे ते शासकीय जागेत नाही, त्यामुळे मला परत त्यांनी सदस्यपद बहाल केलं.
तर ज्यांनी तक्रार माझ्यावरती केली त्यांनी स्वतः तिथे बंगला बांधलाय, त्याच्या बाजूला त्यांच्या कुटुंबांचे घरं बनले आहेत. आणि हे 5 सदस्य जर थोडीशी जर त्यांना हे असेल तर राजीनामा द्यावा, घरी बसावा. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून त्यांच्या कुटुंबियांना ते राहतात. आणि उलट हा संजय विर्ले या माणसाने रस्त्यासाठी तिथे मागणी केली, रस्ता मिळावा म्हणून पाण्याच्या टाकीच्या दर्शी. तर बीडीओनी त्यांना पत्रव्यवहार केला, उपोषणला पण बसले ते जिल्हा परिषदच्या समोर. तर सीए साहेबांनी ते सांगून आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं आणि पत्र काढलं तर ते पंचायतीचे जे अनधिकृत बांधकाम जे आहेत रस्त्याच्या कडेला किंवा रस्ता करायची होती ती तात्काळ काढून टाकावी. या सरपंचांनी काय केलं असेल, अख्ख्या 204 लोकांना गावातील सगळ्यांना नोटीस देऊन टाकला. तर ही अशी बांधकामं संजय विर्ले यांच्या नावाने असा अर्ज केलाय. संजय विर्लेंनी तुमचे काय कागदपत्र असतील ते सादर करा. आता त्या लोकांनी मी माहिती घेतली तर कुठलेच काय कागदपत्र सादर केले नाही, कुठल्याच परवानग्या त्यांच्यावरती नाहीत. मग माझं म्हणणं असं आहे, कलेक्टर साहेबांनी सरपंच महेश विर्ले व जे 4 सदस्य शासकीय जागेत अतिक्रमण करून राहतात त्यांचं पद तात्काळ 14 नुसार तात्काळ रद्द करावं अशी माझी मागणी आहे. तसं मी पत्रव्यवहारही करणार आहे कलेक्टर साहेबांना. परंतु कलेक्टर साहेबांनी स्वतःहून येऊन इथे बघावं, कारण की आम्ही पत्रव्यवहार किती करायचं हे पत्रव्यवहार बघावं. अख्खी माझी खोली भरली, इथे पूर्ण टेबल भरलाय, एवढा पत्रव्यवहार केलाय तरी कलेक्टर साहेब लक्ष देत नाही. आणि कलेक्टर साहेबांनी माझं पद रद्द करताना त्याचं काय मेन्शन केलं तर विजय हजारेंनी भावाचं बांधकाम करण्यास प्रोत्साहन केलं, कुठली कारवाई त्यांनी बांधकाम काढण्यास केली नाही. तुम्ही सांगा, हे 10 वर्ष मी करतोय अख्खे पूर्ण बांधकाम काढण्यासाठी, तर मी कुठली केली ना असं होईल का कधी? आणि ती नेरळ पंचायतमध्ये माझ्या भावाची टप्पी आहे. नेरळचे सदस्य नेरळचे सरपंच ते करू शकतात, मी तर तिथे जाऊन करू शकत नाही. मी शासनाला पत्रव्यवहार करू शकतो तुम्ही सर्व बांधकाम काढून टाका. परंतु जिल्हा परिषद नेरळ विकास प्राधिकरण आणि कलेक्टर साहेबांनी कुठल्याही प्रकारे अनधिकृत बांधकाम काढले नाही. 10 वर्षामध्ये कमीत कमी 500 अनधिकृत बांधकाम वाढले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य कुटुंबियांचं नुकसान होणार आहे. आणि ते नुकसान आता भरून कोण देणार? तर माझी अशी मागणी आहे, ते ज्या बिल्डरने ते बांधकाम केले ते पंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंचांनी नाव दाखला देण्याचा अधिकार नसताना नाव दाखले दिले, त्यांच्यावर तिथे गुन्हा दाखल करावा. आणि शासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी कुठली पाहणी न करता ज्या परवानग्या वगैरे दिल्यात किंवा जे झाले बांधकाम ती काढण्याची कुठली कारवाई केली तर त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे. आणि कलेक्टर साहेब आणि सीओ मॅडम, मला माझी तुम्हाला हातजोडी विनंती आहे की मी 10 वर्ष याच्यासाठी थांबतोय. कारण की काय, एका वेळेस माझा कोणतरी जीव घेईल, कोणतरी बिल्डर उठेल ना माझा जीव मारेल. माझा जीव गेल्यानंतर माझी फॅमिली असते. तुम्ही आधीच त्याच्यावरती लक्ष द्या आणि ती जी काय अनधिकृत बांधकाम आहे ती तात्काळ काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या ही माझी नम्र विनंती. कलम राज्यमार्ग साई मंदिर नाक्यावरती एक सर्व्हिस सेंटर आहे. सर्व्हिस सेंटर दीपाली गंद्रे यांच्या नावाने ती जागा आहे आणि ती जागा 33 वर्षाच्या कराराने मुंबईच्या एका व्यक्तीला भाडेतत्त्वावरती दिलेली आहे. तर ते गृहस्थ वाढले आणि तिथे एक कर्मचारी काम करत होता, बरकत अली बाजी. त्यांनी तिथे त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केले, 3-4 गाले बांधले तिथे. आता ते गाले बांधले तर तुमच्यातले ते कोणतरी पत्रकार तिथे गेलते, त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांनी म्हणलं का हे सरपंच महेश विर्ले यांनी बांधायला सांगितले. आता विषय काय झाला, दीपाली गंद्रे यांची जागा भाडेतत्त्वावर दिले मुंबईवाल्यांना, बरकत अली बाजी यांनी तिथं दुकानचे गाले बांधले असं मला असं ऐकू आहे. पण सरपंच महेश विर्लेच बांधतात हे पत्रकारांच्या समोरच्या लोकांनी सांगितलं, म्हणजे तेच बांधत असतील. विषय असं झाला का तिथं आता त्यांची जागा असल्यामुळे ज्याची जागा आहे ते कोणी ठेवला गेले, बिचारा त्या रडत होता, पण कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आता झालं का, ग्रामपंचायतनी त्यांच्या ते गाले बांधले त्याला घरपट्टी आकारणी केली बरकत बाजीच्या मिसेसच्या नावाने. आणि ती घरपट्टी आकारणी केल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा हा अशी त्यांनी घेतलाय. जागा दीपाली गंद्रे यांच्या नावाने आहे आणि भाडेतत्त्वावर मुंबईवाल्यांना दिले. त्यांचं पण तिथं काय होऊ नये, ज्याच्या नावावर जागा आहे त्यांचं ते बाजूलाच राहिलं. पण बरकत अली बाजी यांचं काहीच नाही तिथं, त्यांच्या मिसेसच्या नावावरती तिथं नाव असेल शिक्षक आहे फरीदा बरकत अली बाजी, त्याच्यावरनं त्यांच्या नावावरती केली. आणि विशेष म्हणजे आता त्यांच्या नावावरती झाल्यानंतर एखादं कोणतं तुम्ही वगैरे गेले तर तिथं तुम्ही विकत घेऊ शकता. तर तुम्हाला पाहायचं बाबा माझी जागा विकायची माझ्या नावावरती आहे, तर तिथं नाव एकदम मार्केट संध्या कल्पेश विर्ले यांच्या नावावरती घरपट्टी झालेली आहे.
म्हणजे त्यांचा काहीतरी विक्रीचा व्यवहार वगैरे झाला असेल, त्यासाठी मी पेपर मागितले, पेपर मला मिळतील. पण तुम्ही सांगा, सरपंचाने त्यांना नोटिसा पण दिल्या का ते बांधकाम काढून टाका म्हणून. सरपंच तिथे बांधतो असं ते लेबर म्हणतो, मी ना तो कर्मचारी कुठं इथं घरपट्टी इथं अशीच निवडणूक आहे ना इथं. म्हणजे 18 जुलै 2016चा जो शासन निर्णय आहे, अनाधिकृत बांधकाम असं जे आता किंमत त्यांना कर आकारणी केली जाते. त्याच्याच विशेष बाब आहे का 2018 एप्रिल 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिवा मॅडमना सूचना दिल्या होत्या का कोलारे, नेरळ, मंदापूर या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये कर आकारणी करायची असेल तर उपअभियंता यांचं प्रमाणपत्र घेण्यात यावं. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचे बांधकाम परवानगी आहेत त्यांचे प्रमाणपत्र असते ओसी वगैरे. प्रमाणपत्र म्हणजे काय हे नक्की त्याचा उल्लेख नाही केला. एकही प्रमाणपत्र या तिन्ही पंचायतीने घेतलेलं नाही. त्यामुळे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याला घरपट्टी असे तेव्हा 18 जुलै 2016च्या शासन निर्णयानुसार लावले जातात. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का 18 जुलै 2016चा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा, जेणेकरून अशा प्रकारे घरपट्ट्या लावून लोकांची दिशाभूल होणार नाही, फसवणूक होणार नाही. आणि याच्यावरती तात्काळ कारवाई करावी. पोलीस डिव्हिजनला पण ते गेले होत्या. व्हिडिओ साहेब मला म्हणतो का तुम्ही प्रत्येक वेळेला पत्रव्यवहार करा. हे पत्रव्यवहार आणि आपल्या पत्रव्यवहार परिषदेच्या मार्फत त्यांना सांगतोय का तुम्ही तिथे येऊन पाहणी करा, निरविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करा, ते काय आहे ते काढून टाका पूर्णपणे अनाधिकृत बांधकाम. पुढचा मुद्दा माझा आहे गार्डन प्लॉटमध्ये जी बांधकामं झालेली आहेत ते गार्डन प्लॉट अजूनपर्यंत निरविकास प्राधिकरणाने पंचायतला हँडओव्हर केलेलं नाही. तर ते गार्डन प्लॉट पंचायतच्या ताब्यात देण्यात यावे, जेणेकरून तिथे जे रहिवासी राहायला आलेले त्यांच्यासाठी पंचायतच्या निधीमधून आम्हाला तिथे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करता येईल. ही माझी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्याकडे मागणी आहे. साहेबांनी इथं कोल्हारी पंचायतमध्ये करोडो रुपयाचा निधी मंजूर केला. त्याच्या आधी सुरेश भाऊ लाड साहेब व सुधाकर घारे यांनी त्यांच्या त्याच लेवलचा निधी मंजूर केला होता आणि त्यांनी त्या टायमात कामं जी केलेली आहेत ती कामं तुम्ही प्रत्येक काम चला माझ्याबरोबर तपासा. प्रत्येक काम मी उपोषण जसं काही उपोषणात मागणी केली का ते रस्त्याचं काम होतं, उपोषणात मागणी केली बस स्टँडचा रस्ता असेल, तुमचा मॉर्निंगच्या इथला लक्ष्मी अर्जित ते मॉर्निंग पर्यंतचा रस्ता असेल, स्वागतच्या इथला रस्ता असेल, स्टुडिओ हायवेच्या इथला रस्ता असेल, म्हणजे बहुतेक प्रमुख रस्त्यांचे बहुतेक कॉन्क्रिटीकरण हे सुरेश भाऊ लाड साहेब व सुधाकर घारे उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून झाले. तसंच आमदार साहेबांनी निधी मंजूर केला, पण तो निधी मंजूर केल्यानंतर जे ठेकेदार काम करतात ते एका महिन्यात ते खराब होतो. आमदार आपले निधी मंजूर करण्याचे काम करतात, पण आमदारांचं त्यांच्यावरती ठेकेदारांचे अंतिश द्यायचे का मीच काम करण्याचं तुला परत ठेकाण्यानं काय ते घेऊ पण नको. पण ते याला माहितीये, मी स्वतः म्हणतो केल्यानं ते एका महिन्याने रस्ता फुटला, केल्यानं ते एका महिन्याने रस्ता फुटला. बस स्टँडच्या कॉन्क्रिटीकरण यांनी तक्रार दिली बस स्टँडच्या कॉन्क्रिटीकरणाबद्दल. तर यांना तक्रारदारी द्यायची आज्ञा दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच काही कोर कटिंग केली. ठेकेदाराला माहित असतो तर कुठे कॉन्क्रीट जास्त आहे कुठे कमी आहे, तिथे कोर कटिंग केल्यानंतर ते जास्त मिळणार. तुम्ही तक्रारदाराला नेलं पाहिजे, तक्रारदाराला नेलं नाही आणि त्या ठेकेदाराला क्लीन चिट दिली. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा माझा बोलण्याचा राहिला का ज्या ठेकेदार ते बस स्टँडच्या रस्त्याचं काम करते त्याचे निकृष्ट दर्जाचा अर्ज केलाय तो ठेकेदार कोल्हारी ग्रामपंचायतचं काम करते. कोल्हारी ग्रामपंचायतचं दुरुस्तीचं काम काढलं गेल्या वर्षी जून मध्ये त्याचं हे केलं प्रशासकीय मान्यता आणि त्याची वर्कआउट झाली एप्रिल 25 ला, 24 एप्रिल 2025 ला वर्कआउट झाली. आणि सरपंचांनी 8 महिने आधीच त्यांच्या तिकडे नोंद ठेवली भाड्याच्या घरामध्ये. उलट हे सरपंचांचं कार्य झालं पाहिजे 8 महिने आधी तो तुम्हाला 15,000 रुपयाप्रमाणे काहीतरी भाडे ठरले अग्रीमेंट मध्ये वाटले. तर सरपंचांनी 8 महिने अगोदर पंचायत तिकडे कशाला नेली. त्याच्यात महत्वाचा मुद्दा का सरपंच महेश विर्ले याच्यावरती पूर्णत्वाचा दाखला दिला म्हणून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व सरपंचावरती 420 चा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्यांना सत्र न्यायालयाने जामीन त्यांचा फेटाळला, मुंबई हायकोर्टाने जामीन फेटाळला, त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन जामीन मिळवला. तोपर्यंत तिथे नाक्यावरती फिरतात, ते सह्या करतात कागदपत्रावरती, त्यांच्यावरती कुणीच कारवाई केली नाही. मग याच्या मागचा आकार कोण? जर असे सरपंच जर असतील 420 चा गुन्हा दाखल झाला तर राजरोस फिरत असतील तर मग हे पंचायतची पुन्हा वाटला होणार, बरोबर आहे ना. कारण की सरपंचांनी 420 चा गुन्हा दाखल झालेला असताना पण तिथे फिरतात तिकडून तिकडे आम्ही बघतोय. आणि पत्रकारांना किंवा पत्रकारांना पण काही खाजगीत माहित होतं, काही पत्रकार मला बोलले पण मी काय बोलू शकत नाही. तर माझं त्या जामीनमध्ये हे होतं व्हॉट्सअपवरती किंवा याच्यावरती तुम्ही काही बोलू नये
असं ते मुदत होती, त्यामुळे मी डायरेक्टली बोलू शकलो नाही. तर मी बोललो की त्यांना डायरेक्ट कुठला लागले होते 400 गुन्हा दाखल झालाय आणि ते माणूस नकार फिरतोय. म्हणजे हे कोणतरी कोणातरी मोठ्या हातात ना मागे, तर कुणाचा तो हात आहे तो पण तुम्ही शोधा पत्रकार म्हणून मी तो शोध घेतोय त्याचा. आणि हा दुसरी गोष्ट, जामिनाच्या आदल्या दिवशी पंचायत जी उघडली होती 24 तारखेला, 24 एप्रिलला पंचायत रात्री उघडलीची होती. 25 तारखेला त्यांचा जामिनावरती सुनावणी होती. अख्खा पिरियड जामीन कोर्टामध्ये त्यांचा होता आणि त्याची सुनावणी 25ला होती ना. 24 तारखेला मध्यरात्री यांनी हे पंचायत उघडले म्हणतात काय का आमचं पाकिट बोलत. आता ते कर्मचारी जे आहेत ते खूप दबावामध्ये असतात, जसं सरपंच किंवा कोणी सदस्य झाले तसे ऐकतात. पाकिट रात्री 11 वाजता कोण शोधायला जातं का? 11 वाजता तिथे आणि तुम्ही 12-1 वाजता काहीतरी पेपर घेतले. तर हे कुठेतरी पेपरवाली मला तर ते ठरवलेलं नाही त्याच्यात पुन्हा त्याचा दाखला ना, त्याची ती आउटवरची कॉपी दिली मला त्याच्यामध्ये माहितीमध्ये. म्हणजे यांनी हे पेपर घाल करण्यासाठी, पेपर घालवण्यासाठी मनमानी कारभार करण्यासाठी पंचायतीत राहमध्ये घेऊन गेले. आणि पंचायत तुम्ही जाऊन बघा ठीकठाक होती, रंगरगोटी गेली होती, झाली होती ती इंग्रजी पंचायतीची आहे. त्यांनी कशी पाहणी केली आहे दुरुस्ती काय करायला लागेल काय नाही, लादे चांगल्या तर लादे पण काढून टाकल्या. हे चुकीचं ना. म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक कायद्यासाठी स्वतःच्या गावात त्यांनी पंचायतीकडे नेऊन ठेवले. तर ती पंचायतीचं काम झालं, एक दिवस चालू करतो, एक दिवस बंद. आता एक दिवस चालू केलं, 5 दिवस बंद. म्हणजे मी तिथे गेलो, सांगितलं डी ना परत बंद. म्हणजे त्यांना निवडणुकीपर्यंत पंचायतीकडे आणायची नाही असं तरी त्यांचं निश्चित होत दिसतं. त्यामुळे गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ ठेकेदारावरती कारवाई करावी. ठेकेदारांनी पत्र दिलंय मुदतवाढीचं, तर मुदतवाढीमध्ये पण यांचं कागदपत्रामध्ये एवढं केलं होतं ना, कळवतो वरती आपण पाठवू आणि वरचे म्हणतात का आमचा काय संबंध नाही, ग्रामपंचायत तुमची मुदतवाढ देऊ शकते. म्हणजे वेळ काढून पणा काय काम करून चालू होता. तर त्याच्यावरती पण लक्ष देऊन गटविकास अधिकारी साहेबांनी तत्काळ कारवाई करावी सरपंचांच्यावर. ठेकेदाराला सरपंच पाठीशी घालतात. त्यावेळेस कमी बांधकाम होती. जर 10 वर्षापासून सांगतो तर प्रत्येक जण म्हणतो की काय होणार आहे काय होणार आहे. मग त्यांचं नुकसान त्यांनी स्वतःच्या हातात करून घेतले. विजय आग्रह सांगतोय, मेसेज टाकतोय, बोलतोय, तरी पण लोक ऐकायला तयार नाही. मग त्याला त्याची सजा त्याला शिक्षा बी भेटणारच. फक्त माझं असं की ज्याची बांधकाम परवानगी आहे, याची बांधकाम परवानगी आहे त्याने बिल्डरने त्याची पूर्णपणे आणि शासनाने जी परवानगी दिली त्यामुळे त्याची भरपाई द्यावी. आणि ज्याची काही परवानगी नाही ते पूर्णपणे बिल्डरकडून वसूल करून घ्यावे. पण या सगळ्यावरती जसं बघायला गेलं तर अंकुश नगरविकास प्राधिकरणाचा सुद्धा आहे. नगरविकास प्राधिकरणाची सगळ्यात मोठी भूमिका आहे. स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा काय त्या सगळ्यापेक्षा नगरविकास प्राधिकरण महत्वाचं आहे. आणि नगरविकास प्राधिकरण या सगळ्यामध्ये पुढे येत नाहीये, त्याबद्दल काय? नाही, नेरळच 80% अनधिकृत आहे, तर ते कसं काय येतील पुढं? नेरळच 80%. डीपी प्लॅन सुद्धा त्यांनीच बनवला होता किंवा त्याच्यावरती आता ते काय हक्काची घेतलं नाही, डीपी प्लॅन त्यांनीच बनवला असं नाही. डीपी प्लॅन हा किरण पाटील साहेब सीईओ जेव्हा माझी मिटिंग झाली त्यांच्या बरोबर आमची म्हणजे पुण्याची नेरळकरांची, आणि मला त्यांनी लेखी पत्र दिलं, त्या मिटिंग मध्ये त्यांनी ते पाहिल्यानंतर तो डीपी प्लॅनला सुरुवात झाली. डीपी प्लॅन इतर कुणाच्या मुलं नाही, तर मी तो संघर्ष करतोय ते कागदपत्र बघून तो डीपी प्लॅन. तर त्याला मी बोललो तर डीपी प्लॅन जर साहेब नव्हता तर मग तुम्ही बांधून दिलाच कशाला? आता डीपी प्लॅन केल्यानंतर रस्ता कुठे असेल, कुठल्या बिल्डिंग मध्ये होईल, कुठे जाईल, ते कसं आहे करणार? ते म्हणतात ते आमचं काम आहे, आम्ही बघू, तुम्ही तुमचं केलेलं ना, मी आहे खुर्ची त्याच्या आधी तोडून टाकेल. पण ते बदली झाले. आता नवीन जे आले सीओ मॅडम त्यांनी एक केलं का, टेंडर केलं जायचं, व्यापारी संकुलचं टेंडरला गेलं म्हणजे ते कुठेतरी मार्गी लागतं काम. आणि दुसरी आणखी एक विषय बोला करायला, हे जे रस्त्यांचं मी बोलले याच्या बाबतीत, तर लोकप्रतिनिधी हे निधी मंजूर करण्याचं काम करतात आणि ठेकेदार आणि अधिकारी रस्ते करण्याचं काम करतात. आता हे रस्ते खराब जर होतात आणि लोकप्रतिनिधी जर बोलत नाही, मग याच्यामध्ये यांचा पण काय हातभार आहे का टक्केवारीमध्ये, असं मला एक संशय वाटतो. म्हणून ते रस्ते कोण ठेकेदाराची कारवाई करत नाही, अधिकारी बघत नाही आणि रस्ते झाले का लगेच उचलतात, झाले का उचलतात. तुम्ही जाऊन बघा माझ्या देखील यायला बस स्टँडचा रस्ता 4 किलोमीटर कसा आहे, तुम्ही गेला जेवढे रस्ते झाले, फक्त 1-2 रस्ते माझ्या देखील झाले झालेले ते डांबरीकरणाचे अवजड वाहतूक, ते पण गॅरंटीच्या नंतर ठेकेदारांनी केलेलं 2 वर्षाची गॅरंटी आहे, त्याच्यानंतर ते करावं लागेल. कुठल्याही पत्रावर जे बांधकाम करतात त्यांनी केलेला होता, त्याच्यात 7-8 दिवसानंतर पंचायतला पत्र दिला, अर्ज केला याच्यासाठी ना हरकत दाखल्यासाठी. ग्रामपंचायतने त्यांना ना हरकत दाखला दिला. ना हरकत दाखला दिल्यानंतर त्यांचं काम सुरूच होतं. त्यांचं तेव्हा लक्षात आलं की आपल्याला निवडणुकीला उभं राहायचंय,
निवडणुकीला उभं राहण्यासाठी प्रॉब्लेम होईल तर त्यांनी तो नार दाखला पुन्हा अग्रीमेंट त्यांचं चेंज केलं. अग्रीमेंट चेंज केलं आणि ते अग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केलं. अग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केल्यानंतर पुन्हा बांधकाम सुरूच होतं. मी जिल्हाधिकारी रायगड विजय सूर्यवंशी साहेब जे आहेत त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतो की मी सीओ साहेबांना कारवाई करायला सांगतो. मी नंतर 2 दिवसांनी त्यांना व्हॉट्सअपला मेसेजही केला तर त्यांनी सीओ साहेबांना एक मेसेज करून सांगितलं तर त्या बिल्डिंगला नोटीस येण्याची सुरुवात झाली. पीडब्ल्यूडी महेश विर्ले आणि अमर मिसाल यांच्या नावाने नोटीस तिथे दिली कारण की त्यांनी तो अर्ज केला त्यांच्या नावाने. त्यांनी ते नंतर पण केलं रजिस्टर, पण बांधकाम ती चालूच होतं. आता विषय असं झाला तर त्या बिल्डिंगवरती नेरल प्राधिकरणाला मी त्यांच्या कारवाई करायला नेरल प्राधिकरणाने पण त्यांच्यावरती कारवाई करणे पत्रव्यवहार सुरू केला. ही बघा ही एवढी मोठी फाईल का एका बिल्डिंगची पत्रव्यवहार झालाय, अद्यापपर्यंत तिथे कारवाई होत नाही. मग ही कारवाई कोण थांबवते दिली आणि ही दुसरी फाईल त्याच बिल्डिंगची. एवढे पेपर सरकारी खात्याने त्यांना म्हणजे नोटीसचा पत्रव्यवहार झालेला आहे. आणि नंतर ग्रामपंचायतला प्रशासक बसले 20 मध्ये. प्रशासक बसल्यानंतर पंचायत समिती कार्यालयातनं त्यांच्यावरती दबाव यायला लागला घरपट्टी लावण्यासाठी आणि तिथे जी वेगळ्याच माणसांच्या नावाच्या घरपट्ट्या लावल्या गेल्या. आता मुद्दा उरला असा की महेश विले यांच्या नावाने त्यांनी अर्ज करता नार दाखला दिला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना वारंवार नोटीस येत होती. त्याच्या नोटीस त्यांनी काही घेतली का नाही काय आपल्याला माहित नाही. ग्रामपंचायतनी पण पत्रव्यवहार कलेक्टर साहेबांपर्यंत केला तर कलेक्टर साहेबांनी पण कुठली कारवाई केली नाही. नेरल विकास प्राधिकरणाने पण आजपर्यंत कुठली कारवाई केली नाही. फक्त नोटीस देण्याचं काम केलेलं आहे. 2 गुंठे जागा आहे तर 2 गुंठे जागेमध्ये 5 गुंठेची बिल्डिंग झाली, 3 गुंठे जागा तिथे उतरली आणि ते गार्डन प्लॉट आहे. माझी त्याचा पूर्ण मॅप आहे नकाशा आहे. गार्डन प्लॉट मध्ये आज डिस्कवरी रिसॉर्ट म्हणून त्या डिस्कवरी रिसॉर्ट जेव्हा मी सदस्य म्हणून तिथे आलो तर त्यावेळेला त्यांची 37 लाख रुपये घरपट्टी बाकी होती. मी त्यांना फोनद्वारे विचारणा केली की बाबा तुमची घरपट्टी 37 लाख रुपये भरा तर ते काय भरत नव्हते. आमच्या बॉडीने मी त्या दिवशी मिटिंगला नव्हतो त्या दिवशी असा ठराव घेतला का डिस्कवरी रिसॉर्ट हॉटेल जप्त करायचं. गप्तीचा ठराव घेतला ना तर गप्ती अधिकारी माजी उपसरपंच आता सदस्य ते त्यांना केलं तर तो ठराव पण प्रोसिडिंगला आहे. हे पूर्णपणे त्यांचं असं आहे का समोरच्या माणसाला अशा प्रकारचं पत्रव्यवहार हे करायचं ठराव वगैरे घ्यायचं घाबरवायचं कारण की त्यांचे पूर्ण इव्हेंट सरपंचांच्या मिसेसचे वगैरे त्यांचे तिथे होतात. आणि आजच्या घडीला तिथे डिस्कवरी रिसॉर्टची घरपट्टी 47 लाख रुपये बाकी आहे. मी तिथे विचारणा केल्यानंतर त्याबद्दल आम्ही पत्रव्यवहार केलाय. मग जप्तीचा जर तुम्ही ठराव घेतला तर जप्ती का करत नाही तर याच्यावरती पण गटविकास अधिकारी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण भेटले, सीओ मॅडमना पण मी भेटलो या प्रकरणावरती डिस्कवरी रिसॉर्टचं पण आणि अनधिकृतचं पण. तर त्यांनी मला पत्रव्यवहार करायला सांगितलं तुम्ही पत्रव्यवहार करा. तर बोललो मॅडम माझं पत्रव्यवहार तुम्ही विजा त्या नावाने बघा. तुमच्या तत्कालीन सीओनी 3 सीओनी आदेश काढले. किरण पाटील साहेब आले तेव्हा तुम्ही होते इथे. किरण पाटील साहेबांनी पण ते बोलले का डीपी प्लॅन पहिले तयार करू आधारे त्याच्यानंतर आपण या नदी बांधकामं काढू शकतात. मग तुमचा डीपी प्लॅन जर तयार नव्हता तर मग ही बांधकामं होऊन दिलीच कशाला तुम्ही. म्हणजे आता जे सर्वसामान्य कुटुंबांनी जे काही तिथे घरे घेतले त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे तर ते नुकसानची भरपाई जिल्हा परिषदने द्यावी अशी माझी मागणी आहे. आणि डिस्कवरी रिसॉर्ट वरती पण उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी गट विकास अधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करावी.